नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय या नवीन ब्लॉगमध्ये मी माधुरी तुमचे सहर्ष स्वागत करते. चला तर आज उन्हातानाचं काय शेतात काम सुरू आहे आणि सकाळपासून सुरू आहे माझ्या मागं. आज मक्का मोडणी तर कशी मोडली जाते चला तुम्हाला दाखवते. हे बघा आता इकडून मोडत आणलेली मी. खूप अशी वाळलेला एकाचा पाटा कारण की पाणी कमी पडलं म्हणून. आणि असे मी जागोजागी असे मक्काचे मोडून गंज टाकलेले. हे बघा असे हे मोडून घेतली मी इकडं. तर मग जेणेकरून असे जागोजागी दोन तीन तासाचे एकाच ठिकाणी गंज मारला की आपल्याला याला म्हणजे उचलायला गंज उचलणं सोपं जातं. तर खूप सारा असं ऊन होतं आज आणि घाम पण खूप येतो. आणि हे असं शर्ट आणि तोंडाला बांधून घेतलं तरच मका मोडलं जाते. हे बघा कसं हाताला लागले. खूप जण तर पानं असते याची मक्काचे. आणि म्हणजे मेन म्हणजे ते बऱ्याचसाठी तर कसं काटे धुवून झालेले असते याचे. म्हणजे पाण्यानं ना आता रब्बीमध्ये पाणी पडत नसल्यामुळे मग त्याचे काटे राहतात. पण हे जे पाणी आहे ना डायरेक्ट तलवारीसारखं असतात मक्काचे. डायरेक्ट कधी चिरलं तर लगे असंच चिरतं. मग कुठं बी लागतं काही समजत नाही. संध्याकाळी ज्यावेळेस हात तोंड धुतो त्यावेळेस आग होते त्यावेळेस कळतं की कुठं कुठं लागलेलं आहे. असं शेतकरी महिलाचं जीवन असतं. खूप हार्ड वर्किंग असतं. आणि मी तर आज एवढी अडचणीची इकडं ओढ आहे. असं असे झाडं झुडपं आहे. हे झाडं झुडपं इकडे असे. तर मी आज एकलीच मक्का मोडते. आज कारभारी पाटील मागं दुसरं काम आहे पाणी देण्याचं. तर म्हटलं त्याला बसण्यापेक्षा काम सुरूच ठेवावं. तर सुरू माझी आज असते मक्का मोडून. चला तर मित्रांनो आता घरी जाण्याची झाली वेळ. तर मी नेमकीच इकडून मक्का तोडून म्हणजे कापली कारण की आता गुरांसाठी घरी जाता जाता एक भारा घ्या नाही. तर चला तर योग घेतला मी. बांधला मोठा एक मक्काचा चाऱ्याचा मोठा म्हणजे भारा बांधला ना. आधी तो मला डोक्यावर घरी नाही म्हणजे कसा संध्याकाळी आपल्या गुराढोरांना कामी आहे. आणि अशी मक्का मोडणं सुरू आहे. आणि अशी गंज टाकलेली मी आज. एवढंच एक पाटा मोडला गेला माझ्याकडून. तर चला पण चला आता घर जाणे आपण. चाल बा चाल.